मोजून 5-6 बोटे आलेले आहेत फक्त. आणि गर्दी बघा, गर्दी. ज्या बोट्या आल्या त्यांची दुसऱ्यांची मच्छी साफी झाली. बोंबील बघा, एकदम फ्रेश जिवंत बोंबील. बोंबलाची साईज बघा, साईज एक नंबर. आणि ते पण एकदम फ्रेश. बोंबलाची साईज बघा, साईज एक नंबर. चकाकतात चकाकतात उन्हावर. बोटींना बऱ्यापैकी मच्छी कमी आहे. अजून कोणाला 10 पाटी, कोणाला 15 पाटी इतकीच मच्छी आहे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज कामावर सुट्टी आहे, त्या निमित्ताने किनाऱ्यावर उतरलेलो आहे. आणि सध्या आपल्या मासेमारीचा नवीन हंगाम सुरू झालेला आहे. आणि आता जवळपास 2:30 वाजलेले आहेत दुपारचे. आणि आमच्या अर्नाळा किल्ल्यातील बोटी मासेमारी करून आताच आलेल्या आहे. बोटीने एकदम ताजे ताजे बोंबील, पापलेट सर्व काही आजच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आणि जी बोंबलाची पाटे तिथे साफ करून कसे काय सर्व काही आज तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चला तर आज तुम्हाला भरपूर सारी मच्छी बघायला मिळेल आणि आमच्या कोळी लोकांची मेहनती बघायला मिळेल सोबतच. चला. जो अजून आणखी बोटे येत आहेत. मोजून 5-6 बोटे आलेले आहेत फक्त. आणि गर्दी बघा, गर्दी. त्या बाजूने पूर्ण किनारा भरलेला आहे. आणि लवकर ज्या बोट्या आल्या त्यांची दुसऱ्यांची मच्छी साफी झाली. बोंबील बघा, एकदम फ्रेश जिवंत बोंबील. बाकीच्यांना मच्छी भेटली नाही. बाकीची मच्छी घेण्यासाठी पाण्यात जात आहेत. मच्छी साफ करून घ्यायला लागली. कोळी पेहराव नेसून 1-2 फोटो काढून 2 रील्स बनवून कोणी कोळी होत नाही. बघा, अशी मेहनत करावी लागते. कोळी पेहरावाबद्दल काहीही बोलायचं नाही. तुम्ही करा, पण एकदम प्रॉपर पेहराव करून फोटोशूट आणि रील्स बनवा, इतकंच सांगायचं आहे. आणि निदान नारळी पौर्णिमेला तरी या. 10-12 दिवस अगोदर तुम्ही येता, फोटोशूट करता, व्हिडिओ बनवता. पण नारळी पौर्णिमेला पण या, आमच्या सणामध्ये सहभागी व्हा, इतकंच सांगायचं आहे. मित्रांनो, मावशी आमची बोंबील हे बघा, एक पाटी आणलेली ते साफ करून घ्यायला लागल्यात. बोंबलाची साईज बघा, साईज एक नंबर. आणि ते पण एकदम फ्रेश. ऑलमोस्ट सर्वच बोटी मासेमारी करून आलेल्या आहेत. आणि आज बऱ्यापैकी मच्छी कमी आहे बोटींना. आज मावरं भेटेल की नाही या चिंतेनं सर्वच कोळी भगिनी बघा मावऱ्याच्या पाट्या घेऊन लगेच पाण्यात जात आहेत बोटीवर चढायला, की मला मावरं द्या, मला मावरं द्या म्हणून. तीच धावपळ तुम्ही बघत आहेत किनाऱ्यावर सध्या.
बोंबिलची साईज बघा, साईज एक नंबर जबरदस्त. एकदम फ्रेश पापलेट. एकदम फ्रेश पापलेट आहे ते बघा, पूर्ण चकाकतात चकाकतात उन्हावर. बऱ्यापैकी मच्छी कमी आहे बोटीला. तर मित्रांनो, आज बोटींना बऱ्यापैकी मच्छी कमी आहे. अजून कोणाला 10 पाटी, कोणाला 15 पाटी इतकीच मच्छी आहे. आणि पापलेटी जास्त बघायला भेटले आणि कोळंबीचं तर नामो निशाण नाही. बऱ्यापैकी बोंबील आणि थोडीफार चिवणे आहेत. यावर्षी कोळंबी तर जास्त बघायला असतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि कोळी जीवनावरील व्हिडिओ बघायचे असतील आणि कोळी लोकांची खरी मेहनत बघायची असेल तर मला फॉलो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.